नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही पाहतात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड. आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनीच्या एक खूप भावनिक क्षणाने. नंदिनी झोपलेली असते आणि जीवा तिच्याजवळ बसून तिचे पाय दाबत असतो. पण विशेष म्हणजे तो तिच्याशी बोलत असतो, म्हणजे तिच्याशी मनातल्या भावना शेअर करत असतो. जीवा नंदिनीला सांगतो की त्याला तिच्यासोबत आयुष्य लांब जायचं आहे आणि जग फिरायचं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे, नवनवीन अनुभव घ्यायचे आहेत. तो म्हणतो की त्याला नंदिनीसोबत ॲडव्हेंचर करायचे आहेत, समुद्र बघायचा आहे, पावसात भिजायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला नंदिनीसोबत हेल्दी राहून सुंदर म्हातारं व्हायचं आहे. हा सीन पाहताना खूप छान वाटलं, कारण यातून एक मेसेज मिळतो की प्रेम फक्त रोमॅन्स नाही, तर एकमेकांची काळजी घेणं, समजून घेणं आणि एकमेकांना सपोर्ट करणं हेच खरं प्रेम आहे. यानंतर त्यांनी पार्थ आणि काव्याचा एक छोटासा गोंडस क्षण दाखवला आहे. पार्थ काव्याचे डोळे झाकतो आणि तिला एक छोटासा सरप्राईज देतो. काव्या म्हणते की माझाच परफ्यूम लावून माझेच डोळे बंद करताय म्हणजे काय? आणि पार्थ म्हणतो की आज तिने ज्या कॉन्फिडन्सने गाडी चालवली म्हणून तो तिच्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेला आहे. आणि सरप्राईज म्हणजे काय असते तर रेड वेल्वेट पेस्ट्री असते. काव्या खूप खुश होते आणि पार्थला सांगते की हे यश माझे एकटीचं नाही, हे आपल्या दोघांचं आहे. ती पार्थला सांगते की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणतात, पण तिच्या मागे तिचा नवरा खंबीरपणे उभा आहे. आणि मग ती पेस्ट्रीचा पहिला घास पार्थला देते. हे सगळं खूप क्यूट वाटतं. पार्थ आणि काव्या एकमेकांशी बोलतात. मग पार्थ सांगतो की नवरा बायकोने रोज थोडा वेळ एकमेकांसाठी काढलाच पाहिजे, संवाद केलाच पाहिजे, प्रेम व्यक्त केलंच पाहिजे. आणि काव्या लगेच म्हणते की या गोष्टीवर आपण एक रील बनवूया. मग ते दोघे रील देखील बनवतात. यानंतर पुन्हा फोकस येतो जीवा आणि नंदिनीवर. सकाळी जीवा उठतो आणि बघतो तर काय नंदिनी बेडवरच नाही आहे. तो घाबरतो आणि तिला शोधायला लागतो. पण नंदिनी आधीच उठून व्यायाम करत असते. ती स्टेप अप आणि स्टेप डाऊन असं वर्कआउट करत असते. जीवा तिला बघून एकदम शॉक होतो आणि म्हणतो की अरे वा, ही माझीच बायको आहे ना? नंदिनी हसून म्हणते की आजपासून मी तुमचे स्टुडंट आणि तुम्ही माझेच ट्रेनर आहात. जेव्हा तिला विचारतो की इतक्या लवकर उठून व्यायाम कसं काय केलास, तेव्हा नंदिनी सांगते की रात्री जेव्हा जे काही बोलला ते तिने सगळं ऐकलं होतं आणि त्यामुळे तिने ठरवले की आता ती वजन कमी करून दाखवणारच आहे. हा सीन खूप प्रेरणादायी आहे, कारण नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते. पुढे पार्थ आणि काव्या यांचा थोडासा लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर निघतात. पण नंदिनी सांगते की आज रम्याच्या बघण्याचा कार्यक्रम आहे, म्हणून लवकर परत या. आणि मग सुरू होतो आजच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे रम्याचा बघण्याचा कार्यक्रम. विजय त्याच्या आईवडिलांसोबत घरात येतो. घरात सगळे त्यांचं स्वागत करतात. चहा पाणी नाश्ता सगळं नीट सुरू असतं. विजय खूपच सभ्य, स्मार्ट आणि कॉन्फिडंट वाटतो. विक्रम विचारतात की विजय काय करतो, तेव्हा पार सांगतो की विजय आर्किटेक्चर फील्डमध्ये आहे आणि त्याची स्वतःची फर्म आहे. विक्रमला आधी वाटतं की मदकरी अँड सन्स असं काही नसेल आणि विजयाने खूप शांतपणे त्यांना सांगतो की वडिलांचा वारसा मिळतो प्रत्येकालाच असं नाही, काही लोक तर स्वतःच्या मेहनतीने का नाव कमवतात. हे ऐकून विक्रम आणि वसू दोघेही विजयवर इम्प्रेस होतात. थोड्याच वेळात रम्या येते. ती खूप सुंदर दिसत असते. विजय रम्याला पाहून उभा राहतो आणि तिचं कौतुक देखील करतो. तिच्यासाठी उभं राहणं ही साधी गोष्ट आहे. रम्या लाजते आणि सगळे खुश होतात. मग प्रश्नोत्तर चालू होतात. वसू विचारते की लग्नानंतर रम्या काम करेल का? विजयचे आईवडील खूप छान उत्तर देतात. ते म्हणतात की सून ही मुलगीच असते आणि तिला तिच्या स्वप्नांपासून आम्ही थांबवणार नाही. हा सीन खूपच छान होता. मग विजयच्या आई रम्याला एक प्रश्न विचारते. सगळ्यांना वाटतं की आता काहीतरी मोठा प्रश्न असेल, पण ती फक्त एवढंच म्हणते, रम्या, माझ्या मुलाला तू सुखात ठेवशील ना? हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते. यानंतर मिथुन काका सांगतात की विजय आणि रम्याने थोड्या वेळ एकमेकांशी बोलणं केलं पाहिजे, म्हणून त्यांना एका खोलीत पाठवतात. आता रूममध्ये विजय आणि रम्या बोलत असतात. तिथे पार्थ आणि काव्याचे फोटो असतात आणि रम्या ते पाहून थोडी अस्वस्थ होते. विजय हे ओळखतो, पण तो शांतपणे रम्याशी बोलतो. रम्या विजयला स्पष्टपणे सांगतो की तिला लगेच लग्न करायचं नाहीये, तिला थोडा वेळ हवा आहे. तिला विजयसोबत बाहेर फिरायचं आहे, बोलायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि मगच लग्न करायचं आहे. आणि आश्चर्य म्हणजे विजय लगेच त्या अटीला होकार देखील देतो. तो म्हणतो की तुझी इच्छा माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे विजयचा स्वभाव खूपच पॉझिटिव्ह वाटतो. मग ते दोघे बाहेर येतात. सगळे विचारतात काय ठरलं. रम्या फक्त लाजते आणि जेव्हा लगेच म्हणतो की रम्या लाजते म्हणजे मुलगाच पसंत आहे तिला. सगळे टाळ्या वाजवतात आणि साखरपुडा ठरतो. पण हा भाग संपताना विजय एकदम म्हणतो की माझी एक अट आहे आणि इथेच त्यांनी एपिसोडचा सस्पेन्स थांबवला. आता अट काय आहे? रम्याने जी अट सांगितली तीच विजय सांगणार आहे का, की काही वेगळा ट्विस्ट आहे? हे उद्याच्या भागात कळेल.
प्रोमोमध्ये दाखवले की साखरपुड्याच्या दिवशी नंदिनीला उलटीसारखं होतं. सगळे काळजीत पडतात आणि रम्या पुन्हा एकदा तिच्या आईला सांगते की तिच्या नावासोबत पारचं नाव लागणार आहे. म्हणजे पुढे मोठा ड्रामा होणार हे तर नक्कीच आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा. रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी मनापासून आभारी आहे.